जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या एका दाम्पत्यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना सांगितले की आपण एकमेकांना या परिस्थितीत साथ देऊयात। महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदत लागल्यास व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला संपर्क करा। आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इथली आर्मी व हॉस्पिटल प्रशासन यांच्या संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले। नमस्कार, मी धनंजय जाधव, माझी पत्नी पूजा मोरे जाधव। आम्ही काश्मीर, श्रीनगर, पहलगाम या सर्व भागाच्या दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो। कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला। जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली। श्रीनगरमधील आर्मीचं जे मुख्य हेडक्वार्टर आहे 15 कॉर्प्स म्हणून, त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे। त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी चालते। हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरून उपचार होतात, सगळ्या गोष्टी चालतात। त्या ठिकाणी काल आम्ही भेट दिली, सर्व गोष्टी पाहिल्या। आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते। परंतु महाराष्ट्र असेल, देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता। परंतु आर्मी, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात, करतात। महाराष्ट्रातील, देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरभैर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू। आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। आज देखील दिवसभर आम्ही 15 कॉर्प म्हणून आर्मीचे जे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणेशी संपर्कात असणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे एकमेकाला सहकार्य करता येईल आम्ही त्या ठिकाणचे पास देखील तयार केलेले आहेत, मिलिटरीचे सगळ्या गोष्टी। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत। जेवढं आपल्याला एकमेकांना सहकार्य करता येईल ते आम्ही करू। मैं शरीक है क्योंकि कल शाम से हमारी घरों में मातम सा मातम, क्योंकि ना सोशल मीडिया हमने देखा ना कुछ देखा, और खाना सब खासकर मैं अपनी बात करूं, मैंने भूख हड़ताल कल शाम से, क्योंकि मेरी रोजी रोटी यही है। हम मोस्ट वेलकम उनको करते हैं जो यहाँ आते हैं, मेहमान आते हैं। ये हमारी बड़ी सनत है यहाँ टूरिज्म, क्योंकि हम ये कंडम करते हैं, ये इंसानियत के बिल्कुल खिलाफ है। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या सध्या काश्मीरमध्ये अडकल्या असून त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर, जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो। आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत। परंतु पर्यटक एवढे घाबरलेले आहेत की काही पर्यटक आजच आलेले आहेत, काही 2 वाजता पहलगामवरून निघालेले आहेत आणि 2:30 वाजता ही घटना घडलेली आहे। काहींच्या पर्वत आणि त्याच्यानंतरच्या फ्लाइट्स आहेत। त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडलेले आहेत त्यांना उद्या तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी। कारण का प्रचंड घबराट आणि सगळे पर्यटक आपल्या लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरं फिरायला आले होते। ही घटना म्हणजे काल आम्ही पहलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण जी परिस्थिती वाटली नाही। परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला गोंडोलाला होतो तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लावला। माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, जे इथे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ 80 ते 90% आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत, प्रचंड घाबरलेली आहेत, त्यांना उद्या तातडीने सुरक्षित मध्ये विमानतळावर नेऊन आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जी विमान सेवा असेल ती त्वरित तयार करून द्यावी अशी माझी विनंती आहे। शिवसेना ठाकरे गट नेते सुभाष देसाई यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेत आलेल्या 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे अपयश असल्याने त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले। शिवाय त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंवर सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। काँग्रेस जे आहे शरद पवार यांच्याशी या संदर्भात आपली चर्चा नाही, पण आमचं हे जे काही आवाहन आहे ते खुलं आहे आणि सर्वांना आहे की महाराष्ट्र हितासाठी तसं तर त्यांची आणि आमची एकजूट किंवा जवळीक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलीच आहे।
महाराष्ट्र हिताचा जर विचार असेल तर त्यासाठी केव्हाही सहकार्य, आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांची सुद्धा तीच तशीच भूमिका आहे. काँग्रेसचे आहेत, परंतु काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष थोडेसे वेगळे कसे आहेत की ते राष्ट्रीय पक्ष. त्यांना जेव्हा राज्याचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचा विचार येतो तर कुठल्या ना कुठल्या राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. हे दोन पक्ष वेगळे आहेत, काँग्रेस आणि भाजप. परंतु बाकीचे सगळे जे पक्ष आहेत ते तरी राज्यांच्या दृष्टीने विश्वास ठेवण्यासारखे आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर जास्त फोकस करतात, मात्र इतर जे पक्ष आहे याकडे दूर वाटतात पाहिल्यानंतर. नाही, असं आहे, प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका असते, त्यांचं तत्वज्ञान असतं, ते स्थापन कशासाठी झाले त्यासाठी काही ध्येय असतात, ते असू शकतात. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचं हित हे गृहीत धरून किंवा ते लक्ष ठेवून समोर ही शिवसेनेची स्थापना केली. आणि पुढे देशामध्ये जेव्हा हिंदुत्वावर काही संकटे येऊ लागली तेव्हा हिंदुत्वाचा पुकारा केला. तेव्हा मराठी माणसाचं हित आणि हिंदुत्व जपणं, हिंदुत्वाचं संरक्षण करणं यासाठी शिवसेना किंवा बाळासाहेबांवर विश्वास ठेवणारे सर्वजण हे काम करणार. आणि म्हणूनच उद्धव साहेबांनी ह्या भूमिकेवरच काम करायचं सुरू ठेवलेलं आहे. राज ठाकरे हे सुद्धा सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच घडलेले. त्यामुळे हिंदुत्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केले. मनसेचे राज ठाकरे वाटतंय तुम्हाला? वाटलं होतं हा प्रश्न केला टाळी म्हणून त्याची खूप चर्चा आठवड्यावर आली होते आहे. चांगली गोष्ट आहे. समविचारांनी काही एक सामायिक ध्येय ठेवून शक्ती जर एकत्र येत असतील तर तो जनतेसाठी दिलासा आहे. आणि म्हणूनच जेव्हा राज ठाकरे यांनी अशा प्रकारच्या भूमिकेला एक सकारात्मक असा उच्चार केला, त्याच्यावर उद्धव साहेबांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी माझे केव्हाही सहकार्य करायची तयारी. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी राजकीय पक्षातील आपले भेदाभेद काढून एकत्र यावं. त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की जे महाराष्ट्र हिताचा बळी देतात अशा शक्तींबरोबर, अशा पक्षांबरोबर सहकार्य करता कामा नये. ह्याच्यातून जो काही विचार किंवा संदेश द्यायचा होता तो देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचं नुकसान गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड प्रमाणात झालेलं आहे, होत आहे. मुंबईचं महत्व कमी करणं, महाराष्ट्राचे उद्योग इतर राज्यामध्ये खास करून गुजरातमध्ये नेणं, अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्र कसा मागे जाईल ह्याची चिंता वाटू लागली. आणि म्हणूनच असे करणारे जे आहेत ते उद्धव साहेबांनी अगदी नेमकं सांगितलं की अशा लोकांबरोबर कोणाचाही साठलोटा असता कामा नये. ह्या शक्तींबरोबरच लढायला पाहिजे, त्यांच्यावर दोस्ती ठेवून कसं चालेल हा विचार आहे. परंतु व्यापक महाराष्ट्र हिताचा विचार करून जे जे एकत्रित असेल त्यांनी यावं आणि एक जुटीने लढावं. कारण महाराष्ट्र हाच नेहमी कुठला तरी बदल घडवतो, क्रांती करतो. देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा महाराष्ट्रातच प्रामुख्याने वाढली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा महाराष्ट्रानं एक होऊन एकत्र आले, सर्व पक्ष एकत्र आले आणि ती लढून त्याच्यातही विजय मिळवला. तसेच स्वरूप महाराष्ट्रानं आपलं रूप हे दाखवलं पाहिजे. सर, आपण सांगितलं की ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, त्यांच्यासोबत जायला नको पाहिजे, त्या तुमच्या अटी शर्ती आहेत? अटी शर्तीने अपेक्षा आहेत. कारण आपण जर कुठल्या शक्ती आपल्यासाठी घातक काम करतात हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील. त्यामुळे ते नक्कीच ओळखलं पाहिजे की महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे कोण, राज्याच्या बाजूचे कोण आणि राज्यावर घाव घालणारे कोण, हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न हे फुकट जातील. त्यामुळे अट शर्त नाही, अपेक्षा ही आहे की हे तुम्ही ओळखा आणि एकत्र. पहलगाम येथे काल पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.
अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू आणि काश्मीर येथे अडकलेत. आज त्यापैकी काही पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे वकील यशोमती ठाकूर यांनी संपर्क साधून त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिलाय. अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी त्या सतत शासन आणि प्रशासनाच्या संपर्कात आहेत, असंही त्या म्हणाल्या. काल जो हल्ला झाला, भयाड हल्ला झाला, तो अतिशय वेदनादायक आणि एक धक्का लागणारा हल्ला त्या ठिकाणी आहे. तिथे पर्यटकांवर गोळीबार होणं ही सिक्युरिटी आणि पोलिसिंग किंवा मिलिटरीचे लोक जे होते ते त्या ठिकाणी ॲब्सेंट होते आणि आतंकवादी जे आले होते ते मिलिटरीच्या गणवेशामध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे पर्यटकांना पण लक्षात आलं नाही आणि एवढं मोठं कांड त्या ठिकाणी झालं. खरं 370 नोटबंदी, आतंकवाद कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं फेलियर इथं दिसतं आहे. अमरावतीतले आपले जवळपास 36च्या वर लोक तिथे आहेत आणि माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे. ते आता सुरक्षित आहेत. मी कलेक्टरांना देखील या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि ते जिथे राहत आहेत तिथे सेफ आहेत असंही त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं. तर माझ्या ऑफिसमधले सूर्यकांत बोबडे म्हणून होते, ते देखील त्या सगळ्यांमध्ये सामील होते आणि आम्ही सरकारसोबत पण त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे. ते येतीलच, पण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेद न आणता जो टेररिस्ट असतो त्याची जात टेररिझमच असते, त्याची जात दुसरी कोणची नसते आणि टेररिझम संपण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आम्ही सरकारसोबत आहे. इथे वादविवादाचा विषय नाही आहे आणि कोणी याच्यामध्ये जातीभेद करू नये अशी पण विनंती आहे. पण जे काय झालं ते धक्कादायक झालेलं आहे आणि याचा मोठा चटका सगळ्यांना लागलेला आहे. सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तिरडी आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. पाकिस्तानची तिरडी काढत गाडगं घेऊन आंदोलन करण्यात आलंय. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्सही जाळण्यात आल्याचं दिसून आलंय. सत्ताधारी पक्षाने बिहारच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा हल्ला करवलाय का याची चौकशी व्हावी असेही आंदोलक म्हणतात. काल दुपारी पहलगाम काश्मीर येथे 27 हिंदूची क्रूर हत्या झाली. मी हिंदूची का म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला, त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळे त्याला गोळ्या घातल्या गेल्या. आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तानचे अतिरेकी येऊन गोळ्या घालतात. हे सरकारचं फार मोठं अपयश आहे. निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतो. निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते, नंतर अतिरेकीच्या पाठीमुळे कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत. असाच हल्ला पुलवामावर झाला होता. 49 सैनिकाचे तुकडे तुकडे झाले होते. त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या, पण पुलवामाचा आरोपी सापडला नाही. त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता, त्यातले आरोपी सापडले नाहीत. जर पहलगाम मधला हल्लेखोर सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धवसाहेबच्या साताऱ्याचे शिवसैनिक काश्मीरमध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कोण आमच्या देशाच्या मुळावर उठलं त्याला आम्ही कदापि ग बसणार नाही. आमच्या 27 हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे कदापि ग बसणार नाही. साहेब, तुम्ही आपण असा आरोप केला आहे की काश्मीर मधले जे मुसलमान आहेत त्यांनाही गोळ्या घालण्याची मागणी आपण केलेली आहे. कशा पद्धतीची मागणी असणार आहे? काश्मीर मधले मुसलमान म्हणत नाही, ज्या अतिरेक्यांच्या मग ज्या मुस्लिम लोकांनी पडद्यामागणं सहकार्य केलं असं कोणी का असताना ते सरासरी मुसलमानच आहेत. आज तुम्ही बघता देशात उद्रेक झालाय. कुठल्या मुसलमानांनी ओवैसीने कुठला निषेध केलाय काय? काही केलं नाही. त्यांना हिंदूंना मारल्यावर बरं वाटतंय काय? आज काल जे गोळीबार झाला त्यात मी असं दुर्दैवाने म्हणत नाही की 4-5 मुसलमान मेले असते, तर त्यांनी धर्म विचारला, त्यांनी जात विचारली, त्याचं लिंग तपासलं तो हिंदू आहे का मुसलमान आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे हिंदू लोकांनी कलमा पडायला लावलं. कलमा येत नसल्यामुळे पुण्याच्या जगदाळे जे आहेत त्याच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांना चुलत्याला डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत. असं जर हिंदू मुसलमान तुम्ही करत असाल आणि या देशातल्या हिंदू मुसलमानची एकी तोडायचा प्रयत्न करत असाल तर माझा सवाल नरेंद्र मोदीला आहे की आतापर्यंत या देशावर प्रचंड मोठा पर्यटकावर केव्हा हल्ला झाला होता, सैनिकावर हल्ला होत होता, पण पर्यटकावर केव्हा हल्ला होत नव्हता. तुम्हाला जमत असलं तुम्ही द्या, नाहीतर शिवसेनेच्या हाती सत्ता द्या. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना नीट केल्याशिवाय राहणार नाही.
दिलीप देसले यांचे पार्थिव 12 वाजता श्रीनगरमधून निघणार असून ते मुंबई विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर ते पनवेल या ठिकाणी आणले जाणार असून याबाबतची अधिक माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. सरकारच्या माध्यमातून या संदर्भातल्या ज्या व्यवस्था करण्यात आल्या त्याप्रमाणे 12 वाजता श्रीनगरवरून देसले काकांचं पार्थिव शरीर हे मुंबईला येणार आहे आणि संध्याकाळी त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. या सगळ्याच परिसरामधल्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्या जाण्याच्यामुळं एकीकडे त्यांना धक्काही बसलाय आणि त्याच वेळेला तीव्र संताप आहे अशा पद्धतीच्या अतिरेकी कृत्याच्या बाबतीत. त्यांना प्रचंड असं दुःख झालेलं आहे, कारण अतिशय मनमिळावू स्वभावाची व्यक्ती, पर्यटनाला ते वर्षभरात कुठे ना कुठेतरी जात असतात आणि त्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये एकीकडं शोक आहे आणि त्याच वेळेला परिवाराच्या साहजिकच आहे की त्यांच्याच वाट्याला काय यावं अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये प्रतिक्रिया आहे. त्यांना आता सावरण्यासाठी काही वेळ तर जाईलच. सुबोध पाटील यांना गोळी त्याच्यामध्ये लागली आहे, पण त्यांच्याशी माझं प्रत्यक्षरित्या बोलणं झालेलं नाही. पण पोलिसांचं बोलणं झालंय, ज्या टूर एजन्सीच्या मार्फत गेले होते त्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे की ते सुरक्षित आहेत. अन्य कुठल्याही पर्यटकाला गंभीर अशा पद्धतीची इजा झालेली नाही. दहशतवादी हल्ल्याचा कशा पद्धतीने निषेध करताय? खरं तर याच्यामध्ये संपूर्ण देश, जग याचा निषेध करतंय, पण विशेषत्वानं या देशाचं एका अर्थानं नंदनवन असं आपण काश्मीरचं वर्णन करतो. त्या काश्मीरमध्ये पर्यटकांच्या वरती धर्म विचारून अशा पद्धतीची हत्या करणं याचा सगळ्यांच्या मनामध्ये संताप आहे आणि याची प्रतिक्रिया किंवा याचा सूड घेतला पाहिजे शासनानं, अशाच पद्धतीची सगळ्यांमध्ये भावना. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झालाय. संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचे पार्थिव घेण्यासाठी संजय लेले यांचे नातेवाईक राजेश कदम आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर हे काश्मीरमध्ये दाखल झालेत. थोड्याच वेळात तिघांचे पार्थिव घेऊन ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांच्या मृत्यूनंतर डोंबिवली स्टेशन समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलंय. मनसे पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केलाय. कल जो कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों से जो हमला हुआ है उसमें 27 लोगों की मौत हुए. सबसे पहले महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से मैं उनको भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करता हूँ. हमारे डोंबिवली के 3 भाई श्री अतुल मोने, श्री हेमंत जोशी और श्री संजय लेले, ये तीनों इस हमले में मारे गए हैं और उनका निषेध करने के लिए, उनको भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करने के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से काली फीते लगाकर इस घटना का हम लोग निषेध करने के लिए यहाँ पे जमा हुए. काल काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केलाय आणि या गोळीबारामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आता आतंकवाद्यांच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आता सर्वसामान्य देखील आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवावा अशी मागणी करतात. त्यातच आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निषेध आंदोलन सुद्धा केलंय. आतंकवाद्यांसोबत पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांनी केली आहे. सर्वप्रथम सर्वांना वंदे मातरम. परभणी जिल्हा परभणी शिवसेनेच्या वतीने काल जम्मू काश्मीर येथे घडलेल्या निर्भीड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसैनिक निषेध करतो आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या, आपल्या देशातील सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने मारणं, चुकीच्या पद्धतीने मारणं हे या देशाला बिलकुल रास्त होणार नाही. कारण काल त्या घटनेमध्ये एक नागरिक पुण्याचा होता आणि त्याच्या आईला मी टीव्हीवर पाहत असताना त्याच्या आईचे आसू अनावर झाले आणि त्याच्या आईने ज्यावेळेस सांगितलं की त्या आईचा मुलगा लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी एवढे मेहनत केली, एवढे कष्ट केले आणि
वयाच्या या स्टेजपर्यंत येऊन पोहोचला आणि एक जीवाला आधार म्हणून पर्यटनाच्या हिशोबाने तो जम्मू काश्मीरला गेला, ज्याने आतापर्यंत कधी आराम नाही केला. अशा त्या कष्टकरी नागरिकाचा त्या ठिकाणी खून करण्यात आला. त्याच्या परिवारासमोर, त्याच्या मुलाबाळांसमोर त्याला मारण्यात आलं. आणि विशेष करून या आतंकवाद्यांनी त्यांना नाव विचारलं, त्यांची जात विचारली, एवढंच काय तर त्यांचे कपडे काढून त्यांची शहानिशा केली. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्या देशात चालत असेल तर माझी परभणीकरांच्या वतीने मोदी साहेबांना विनंती आहे, अशा या निर्भय हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे. त्यांच्या 10 पिढ्याचा थरकाप व्हावा अशा पद्धतीने ऍक्शन घ्यावी लागेल, तरच हे हल्ले थांबतील. अन्यथा हे हल्ले असे चालत राहतील. म्हणून या भारत देशाचा नागरिक म्हणून आणि एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही परभणीकर या भ्याड हल्ल्याचे अगदी तीव्र निषेध करतो. माझी विनंती आहे, जर आपल्याला जर पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करायला जमत नसेल तर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या सर्व शिवसैनिकांना आपल्या देशवासियांनी ही जिम्मेदारी द्यावी. नक्कीच बाळासाहेबांचा हा शिवसैनिक त्या पाकिस्तानमध्ये घुसून त्या भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्याला आम्ही शोधू त्यांना मारून त्यांना भर चौकात सोडवायचे आम्ही थांबणार नाहीत. म्हणून आम्ही जर त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही किंवा पाकिस्तानवर ऍक्शन झाली नाही तर आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाहीत. याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शिवसैनिक थांबणार नाही. काल दिनांक 22 रोजी आपल्या भारताचा स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिक, निरपराध नागरिक आपल्या सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. एक अचानक घटना पहलगाम इथं घडली आणि खरं म्हणजे बेसावध असलेल्या निरपराध नागरिकावर काही पाकड्याच्या अतिरेक्याने जे अत्यंत धर्मांध जातीवादी आहेत, जे देशद्रोही आहेत, जे माणुसकीच्या विरोधात आहेत, अशा पाकड्याच्या नियोजित अशा प्रकारचा कट करून या आमच्या निरपराध भारतीय जे काही प्रवासी होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 5-6 जण आहेत, हरियाणातले आहेत, कर्नाटकमधले आहेत, विविध राज्यातून आलेले आपले हे टुरिस्ट होते. विदेशाचा समावेश आहे, नेपाळचा समावेश आहे. म्हणजे हा प्राणघातक हल्ला आहे, हा माणूसखोरी हल्ला आहे आणि ह्या देशाच्या विरोधात एक पुकारलेले षडयंत्र आहे. या निमित्तानं आमची विनंती आहे शिवसेनेची, आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, की कुठल्याही या पाकड्यांना सोडता कामा नये. पाकड्यांना मध्ये घुसून हल्ला केला पाहिजे आणि आतंकवादाचा बिमोड केला पाहिजे. पाकड्याच्या ह्या वृत्तीचा बिमोड करावा अशी आमची मागणी. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचलाय. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. काल पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा 5 जण येथील हॉटेलमध्येच होते. बुलढाण्यातील हे 5 जण हॉटेल बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले आणि सांगितले की फायरिंग सुरू आहे, बाहेर पडू नका. हॉटेल मॅनेजरच्या या कृत्यामुळे त्या 5 जणांचा जीव वाचलाय. आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर टूरसाठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो. 18ला 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो. काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका. त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या, प्रकरणाची गंभीरता कळाली. त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे. आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे. तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती. आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत. काल काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू झालाय. यावर भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरं तर काश्मीरमध्ये झालेला जो अतिरेकी हल्ला आहे अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि यामध्ये जे मृत्युमुखी पडले ते सर्व कुटुंब, निष्पाप अशी कुटुंब आहेत. ते पर्यटनासाठी
काश्मीरमध्ये गेली होती. गेले काही दिवस त्या भागांमध्ये पर्यटन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटन करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अतिशय दुःख होते. खरं तर डोंबिवली शहरामध्ये 3 निष्पाप असे नागरिक यांनी जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले. खरं तर शहरामध्ये अत्यंत दुःखी वातावरण आहे. अतिशय चांगल्या कुटुंबातील सर्व मंडळी सुट्टी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेली होती आणि त्यांच्या कुटुंबावरती हे संकट ओढवलंय. मी सर्वजण यामध्ये सहभागी आहोत. परंतु मी आदरणीय अमितजी पूर्ण टीम भारत सरकारला एवढंच सांगतो की ज्यांनी कोणी हा धाड हल्ला केला आहे त्या सर्वांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. खरं तर या संदर्भातले सर्व काल संध्याकाळपर्यंत आणि रात्री बराच वेळ चर्चा झाली होती. त्या कुटुंबामधील एक मुलगा जो आहे मुलगा सातत्याने कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तो हॉस्पिटलाइज आहे. त्याला सुद्धा लागलेला आहे आणि त्या सगळ्या प्रक्रिया ज्या त्या सरकारच्या माध्यमातून केल्या जातात त्याचं इन्व्हेस्टिगेशन पाहतात. आम्ही सातत्याने त्याच्या संपर्कात आहोत. तर आता कधी आणि केव्हा हे आज आता सांगता येणार नाही. परंतु नक्कीच आम्ही हे सर्व जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने 28 पर्यटकांचा जीव घेतलाय. नावे विचारली, आयडी पाहिले आणि धडाधड गोळ्या झाडल्यात. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केलाय. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये पुण्यातील 2 समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रिप अखेरची ठरली. या हल्ल्यानंतर पुण्यात जगदाळे कुटुंबियांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. माझं नाव जमुना गोविंद जगदाळे. पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती. तर दुःखद असं की माझे ते दीर नाही आहेत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत. तुम्हाला काही माहिती देण्यात आली मध्ये काय कोणी आर्मी किंवा कोणी पोलिसांकडून वगैरे असं काही आलं? पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल? साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आहे. तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं? किती जखमी आहेत? कोण सुरक्षित आहे? सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? नाही, माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना, पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे. ते त्यांच्या बरोबर फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत, तर तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य? काय सांगतायत तिकडे काय परिस्थिती? माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे, पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही आहोत कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार. किती तारखेला हे गेले होते आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले? आज 3रा दिवस आहे. ते गेले होते. शेवट त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं का? ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं. त्यांची पार्श्वभूमी काय नेमकी? व्यावसायिक काय करत होते? आशावरी MBA झाली आहे
आणि ते माझे LIC एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात. नाही, ते घरून करतात. ठीक आहे. रिक्षा मीटर दरवाढीनंतर 2.5 महिने उलटलेत तरी ठाण्यातील केवळ 50%हून थोड्या अधिक रिक्षा चालकांनीच मीटर कॅलिब्रेशन पूर्ण केलंय. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सुमारे 80,000 रिक्षांपैकी फक्त 40,700 रिक्षांनी कॅलिब्रेशन केल्याचं समोर आलंय. उर्वरित रिक्षांवर कारवाई होण्याची शक्यता असून 30 एप्रिल ही अंतिम मुदत असल्याचं सांगितलं गेलंय. शासनाने नव्याने लागू केलेल्या रिक्षा दरांबाबत मीटर कॅलिब्रेट करून घेण्याबाबत सर्व रिक्षा चालकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या पद्धतीनं शासन नियमानुसार ठराविक मुदतीमध्ये रिक्षा चालकांनी मीटर कॅलिब्रेशन नवीन दरानुसार करून घेणं आवश्यक आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः रजिस्टर असणाऱ्या 80,000 रिक्षांपैकी साधारणतः 40,000 रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन आज रोजीपर्यंत पूर्ण झालेलं आहे. उर्वरित रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी मीरा भाईंदर आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी RTO कार्यालयातर्फे योग्य मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. सर्व रिक्षा चालकांना आव्हान आहे की त्यांनी विहित मुदतीमध्ये मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं. 30 एप्रिलनंतर मीटर कॅलिब्रेट नसणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर तत्पूर्वी सर्व रिक्षा चालकांनी आपले मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं असं आवाहन करण्यात येतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. दरम्यान यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचलाय. काल पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा 5 जण येथील हॉटेलमध्येच होते. बुलढाण्यातील हे 5 जण हॉटेल बाहेर पडणार तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवलंय. त्यांना सांगितलं की फायरिंग सुरू आहे, जाऊ नका. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. यावर पर्यटकाच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ मुंबईला GST ऑफिसर निलेश जैन आणि त्याची फॅमिली म्हणजे मिसेस आणि मुलगी आणि माझी 2 मुलं ऋषभ आणि पारस असे 5 जण जम्मू काश्मीरला गेलेले आहेत. फिरायला गेले होते. 18 तारखेपासून ते गेलेले आहेत. 2-3 दिवस फिरल्यानंतर आता नेमका ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ते पहलगाममध्येच हॉटेलमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांना हॉटेलच्या प्रशासनाने सांगितलं की तुम्ही बाहेर पडू नका, इथे चकमक झाली. त्याच्यामुळे ते थांबले आणि ते बचावले. आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे. मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉलिंगवरून आमचा संपर्क होत असतो दररोज सकाळ संध्याकाळ. आजही सकाळी संपर्क झाला. आता ते तातडीने सर्व पुढलं फिरण्याचे सगळे प्रोग्राम रद्द करून आता श्रीनगरला येऊन थांबणार आणि श्रीनगरहून मुंबईला फ्लाईटने यायची त्यांची तयारी सुरू आहे. शासनाला या निमित्ताने काय नेमकी मागणी करा? शासनाने महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये त्या भागामध्ये आहेत. तर या सर्व पर्यटकांना एकत्रितपणे एखादा कॉमन नंबर देऊन किंवा मोबाईल नंबर देऊन संपर्क करून या सर्व पर्यटकांना तातडीने कसं आणता येईल याची व्यवस्था केली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरची मंडळी जे आहे, घरचे नातेवाईक आहेत, आप्तेष्ट जे आहेत ते चिंतेमध्ये आहेत आणि काश्मीरातील वातावरण जे आधी शांत होतं ते आता अशांत बनल्याची भावना लोकांमध्ये आहे. तरी त्यांना तातडीने परत आणण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. फिरायला जाण्याच्या अगोदर ते चर्चा झाली होती की जम्मू काश्मीर आपण या ठिकाणी फिरायला जाणार आहोत, कशी चर्चा? नाही, गेल्या 2-3 वर्षापासून फिरायला जाण्याचं प्लॅनिंग होतं, म्हणजे आमच्या सर्वांचंच होतं. परंतु मग आता परिस्थिती सर्व शांत झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये वातावरण जनजीवन सुरळीत झालं, सुरक्षित झालं, सुरक्षिततेची हमी वाटली. म्हणून यावर्षी त्यांनी प्लॅन केला आणि यावर्षी त्यांना पाठवलं. मी माझ्या मुलांना पाठवलं आणि गेल्या 2-3 वर्षापासूनची जी इच्छा होती ती त्यांची यावर्षी पूर्ण झाली. परंतु या अत्यंत भ्याड अशा हल्ल्यामुळे या त्यांच्या आनंदामध्ये विरजन पडलेलं आहे आणि सर्वच कुटुंबीय त्या निमित्ताने चिंतातूर झालेले आहेत आणि एक प्रकारची भीतीचं वातावरण आता पुन्हा एकदा तयार झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सिमरन रूपचंदानीचे कुटुंब चिंतेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपके छोटे भाई है, वो बहू है आपकी, तो क्या चिंता लग रही है आपको? चिंता तो होगी, जब तक कि वो नागपुर नहीं आएंगे तब तक तो चिंता रहेगी. और चिंता इसलिए भी होगी कि उनका पैर फ्रैक्चर हुआ है. वो नागपुर में आएंगे तो उसके बाद भी हमको चिंता बनी रहेगी. अब उनका पैर फ्रैक्चर है तो
उनकी फैमिली अलग रहती है, तो अब उनका कौन करेगा, ये भी चिंता है। ऐसा नहीं होना चाहिए था, क्या लगता है? बिल्कुल नहीं होना चाहिए। सरकार से क्या मांग है? सरकार से मांग है कि ठीक है, ये घटना हो गई और ऑल इंडिया में ऐसी घटना दोबारा न हो, सरकार इसकी व्यवस्था करे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आमच्या देशाला पाकिस्तानाने एवढ्या स्वस्तात घेऊ नये असेही ते म्हणाले। शिवाय त्यांनी संजय राऊतांवर सुद्धा वक्तव्य केलंय। कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भ्याड हल्ला होता। त्याच्या मागे कोण होतं हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे। पाकिस्तान धार्जिणी संघटना या मागे होती हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालंय। जे मृत आहेत त्याच्यामध्ये 4 महाराष्ट्रातले आहेत, 2 डोंबिवलीमधले आहेत आणि 2 पुण्यामधले आहेत, नेपाळमधले देखील आहेत आणि आपल्या देशभरामधले आहेत। मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे घेतलेला आहे। या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असताना या सगळ्या मंडळींना अद्दल देखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते। आणि एवढं देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्तानला घेऊन उपयोगाचं नाही। ज्या पद्धतीनं तो हल्ला केला हे निषेधार्थ जरी असलं तरी भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे, हे माझं एक नागरिक म्हणून मत आहे। जाऊ देव, मला असं वाटतं की त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे। कारण अशा वेळी देशानं एकत्र आलं पाहिजे, सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। हा फक्त काश्मीर किंवा श्रीनगरवरचा हल्ला नाही, हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे। आणि देशभक्त जर स्वतःला आपण मानत असू, राष्ट्रभक्त आपण जर स्वतःला समजत असू, तर सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं, अमित शहांच्या मागं उभं राहिलं पाहिजे। जे काय राजकारण करायचं ते आपण नक्की करू, पण देशाच्या अशा संकटामध्ये अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याचा पण मी निषेध करतो। नाही, हा विषय नरेंद्र मोदी साहेब आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतील, त्याच्यानंतरची ही भूमिका आहे। पण माझं नागरिक म्हणून, मंत्री म्हणून तर मत आहे, शासन म्हणून तर मत आहे, पण देशावर प्रेम करणारा आणि राष्ट्रावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून पाकिस्तानला अद्दल घडवलीच पाहिजे। कारण जी काही ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका पाकिस्तान धार्जिण्या संस्था घेत आहेत त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे। शेवटी पाकिस्तानवर बहिष्कार टाकणं, पाकिस्तानला दहशतवादी जाहीर करणं हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भाग आहे, परंतु आपला देश म्हणून, आपला भारत देश म्हणून, भारत देशांच्या सैन्यामध्ये जी ताकद आहे ती जगातल्या कुठच्याही सैन्यामध्ये ताकद नाही। तर या सगळ्या सैन्याचा उपयोग करून पाकिस्तानला अद्दल घडली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे। विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत। देशाचे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेल्या आहेत। आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार, महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून